भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटांची जनसन्मान यात्रा 28 तारखेला आली होती। अजित पवार यांना काळे झेंडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवू नये म्हणून जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या म्हणण्यानुसार स्थानबद्ध करण्यात आले होते। तर पवन वंजारी हे हॉस्पिटलमध्ये गेले असताना त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यात आलं। यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली होती की पवन वंजारी यांनी काही गुन्हा तर केला नाही ना, म्हणून आमची बदनामी झाली असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। तर नितीन चिंचोलकर यांनी विचारणा केली असता त्यांचं म्हणणं आहे की मला वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे ही कारवाई करावी लागली आहे, पण त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे। खरं तर या ठिकाणी लोकशाही विरोधी कारभार चाललेला आहे की जेव्हा BJPचे किंवा सरकारमधले वरिष्ठ मंत्री येतात जिल्ह्यामध्ये तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डिटेन केलं जातं। या अगोदर गडकरी जे आले होते मलासुद्धा की आमच्या काही लोकांनी डिटेन केलं होतं। परवा अजित पवार तुमसरला आले, पण भंडाऱ्याचे आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कुटुंबातील लोक ॲडमिट असल्यामुळे गेले असता त्यांना कोणतीही खबर न देता त्यांना डिटेन केलं। त्यांनी विनंती केली की माझ्या कुटुंबात लोक आहे 3 दिवसाचं एक छोटं बाळ आणि त्यांची वहिनी, पण यांनी कोणतेही पोलीस विभागाने जे चिंचोळकर आहे त्यांच्या चमूने त्या दिवशी डिटेन केलं म्हणून आम्हाला कळलं की खरोखर त्यांनी कोणाची ऐकून घेतलं नाही। म्हणजे हे लोकशाही आहे की विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम सुरू आहे, विरोधकांना कुठंतरी दडपण्याचं काम सुरू झालेलं आहे। अशा या वृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि अशी जर वृत्ती जर या देशामध्ये चालायला लागली असेल की ज्या काँग्रेसच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच लोकांना तुम्ही म्हणजे अर्बन नक्सलाईट समजायला लागले की प्रधानमंत्र्यांनी त्या दिवशी वर्ध्यासारख्या ठिकाणी महात्मा गांधीच्या पुण्यभूमीमध्ये असं स्टेटमेंट केलं। ही समज जर सरकारची झाली असेल तर त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये जनता तर धडा शिकवणार आहे, पण काँग्रेसच्या कार्यकर्ता काही स्वस्त बसणार नाही। आणि या माध्यमातून आम्ही जे चिंचोळकर आहेत त्यांनी हे भूमिका घेतली, अशा लोकांवरती कारवाई करण्याची विनंती राज्यपालांना केली आहे आणि पुढच्या याच्यामध्ये आणखी लोकांना